बालक मंदिर शाळेतील मुलांनी काढली वारकरी दिंडी, विद्यार्थ्यांनी जपला सांस्कृतिक वारसा। कल्याणमधील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळा आणि बाल रंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या सहकार्याने आणि इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेच्या सहभागाने इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळा ते विठ्ठल मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत वारकरी दिंडी काढली, ज्याचा उद्देश त्यांचा सांस्कृतिक वारसा जपणे हा होता। कल्याणमधील बालक मंदिर संस्थेचे कार्यवाह सुश्रुत वैद्य, बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेचे अध्यक्ष रमेश गोरे आणि बाल रंगभूमी परिषद कल्याण शाखेचे प्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले। बालक मंदिर संस्थेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी वैदेही बागुल, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा प्रेरणा माळी आणि कोषाध्यक्ष सरिता शेदळ, बालरंगभूमीचे परिषदेचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व पालक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। या वारकरी दिंडीत सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। सहभागी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत नामदेव, संत तुकाराम अशा विविध संतांची वेशभूषा साकारली होती। संत ज्ञानेश्वरांची पालखी संगीताच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात काढण्यात आली होती। वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पालखीची शोभा वाढली होती। शाळेतील सर्व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभाग घेतला होता। यावेळी अनेक सामाजिक संदेश या पालखीच्या माध्यमातून देण्यात आले। शाळेच्या अतिरिक्त मुख्याध्यापिका प्रतिभा मोरे आणि विद्या घुले यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले। दिंडी यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले। यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला। बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेने साजरा केलेल्या सांस्कृतिक संवर्धन आणि पर्यावरण जागरूकतेच्या अनोख्या उपक्रमाबद्दल शाळेचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत असल्याची माहिती शशिकांत गावारे, सुबोध कुलकर्णी यांनी दिली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पानसरे यांनी केले आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत मंगेश घाटे यांनी केले। महाराष्ट्र अपडेट 24 साठी कुणाल मात्रे, कल्याण।